नमस्कार, मी पवार माधवी. आज आपण आहे ना, मी ताकद करणार आहे, म्हणजे ताक करणार आहे. त्याच्यासाठी मी मसाला करते. एवढी सारी कोथिंबीर घेते, हा एवढा पुदिना घेतला आहे, 2 मिरच्याच्या 4 मिरच्या केल्या तोडून घेतल्यात आणि ह्यात 5-6 पाकळ्या लसणाच्या आहेत. ते टाकून आपल्याला वाटण करायचं आहे. आणि मी हे एवढं दही आहे ना, दही लावायला ठेवलं आहे आणि की मी आता घरी करणार आहे आणि हे मी बाहेरून आणलं. आता आपण हे मसाला वाटून घेऊया. अगोदर हे दही आहे ना, ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि त्याचा ताक बनवून घेऊया. आता मी ह्या वेळेला बाहेरून आणलं आहे, मी आता घरी बनवणार आहे दही. हे बघा, मसाला झाला आहे, पण थोडा मी पातळच केलं आहे त्याला. तर मी ह्या आधी डब्यात ओतून घेते, नंतर मग ह्याच्याने मी हे चमच्याने टाकते. मस्त बारीक झालं आहे. थोडा पाणी घालून पातळच केलं, म्हणजे ते तोंडी लागायला नको ना. मी 2.5 चमचे टाकले त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी हे थंड पाणी टाकणार आहे. हे बघा, हलवलं. थंड पाणी टाकून थोडं पातळ करायचं आहे. एवढं सारं पाणी टाकले आणि ह्याच्यामध्ये मी 1 चमच मीठ टाकणार आहे आणि त्याला मी चव घेणार आहे अगोदर, नंतर मग पुन्हा टाकेन. आधी हलवून घेते. छान असं मी हलवून घेतलं आहे. आता मी 1 चम्मच पिऊन बघते मीठ किती आहे. मस्त मीठ पण छान झालं आहे आणि थोडा मसाला कमी लागतो मला, तर मी हे 1 टाकते त्याच्यामध्ये. छोटे छोटे 2 टाकले आणि हे मी 2 ठेवून देते. त्याच्यावरती आपण टाकणार आहोत कोथिंबीर मस्त बारीक चिरून. थोडीशी टाकायची, थोडं बनवलं आहे ना, थोडीशी टाकते. कारण काय, आत्ताच्या वेळेलाच एवढं बनवलं आहे मी आणि मग मुलांना डब्याला देईन मी, म्हणून मी मसाला करून ठेवला. आणि गरमी खूप दिवसांदिवस वाढत चालले, असं काहीतरी थंडच हवं आहे जेवणासोबत खायला. मँगो पण खायला मन होत नाही, मँगो खाल्लं तर पाणी जात नाही, मग त्याच्यासाठी ते नको वाटतं. मँगो पण नको वाटतं. आहे मँगो, पण त्याचं मी आईस्क्रीम करणार आहे. मँगो आईस्क्रीम ते मी तुम्हाला दाखवेन. हे बघा, छान झालं आहे. याला आमच्याकडे ताकद बोलतात, पण मी ताक केलं आहे मसाला टाकून. त्याच्यामध्ये जिरं पण टाकू शकतो आपण, जिरा पावडर, पण मी जिरा पावडर नाही टाकणार आता. आता मला हे असं एवढं चटणीचंच बनवायचं होतं. हे बघा, या ताक प्यायला मस्त थंड थंड. आणि हे आपल्याला दही लावायचं आहे.